तुझा आणि सृष्टीचा ग्रुप कोणता आहे? अखिल भारतीय सामाजिक बांधिलकी संघ महाराष्ट्र राज्य. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? मी. चांगली कॉफी नाही झाली म्हणून तिने त्यामध्ये पाणी भरून आणलेलं आहे. एवढा एकदा कॉफी दाखव तुझी बा. हे बघा असे गंड होतात स्वतःची. इथे लोकांना कामाला लावून ही मुलगी बॅडमिंटन खेळते, ते पण याच्यासोबत. 50-60-70 ची अपेक्षा झालेली आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? सृष्टीला 10वी मध्ये किती पडाल? सृष्टीला 50% भरपूर आहे. फक्त 50? बस. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज आम्ही निघालो आहोत आणि आज आम्ही जातोय सृष्टीच्या घराची गोष्ट शूट करायला. सईच्या घराची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि बीटीएस आवडतायत का? बीटीएस साठी यावेळेस आम्ही खास विनीत पवार यांना अपॉइंट केलंय. सो त्यांचं काम तुम्हाला कसं वाटतं हेही आम्हाला सांगा. आता आम्ही चाललोय सृष्टीच्या घरी. सृष्टीच्या घरी तिने चिकन बनवलंय आमच्यासाठी. सो ते आम्ही जेवणार आणि नंतर मग आम्ही शूट करणार. बघूयात कसं शूट होतंय आणि बघूयात की सृष्टीच्या घराची गोष्ट नक्की काय आहे. तिच्या घरी मी नेहमीच जाते, पण हे असं काही शूट करायचं असेल तर एक फार वेगळी मज्जा असते. आणि उद्या आम्ही जाणार आहोत सत्यजितच्या घरी, सत्यजितच्या घराची गोष्ट शूट करायला. सो तेही फार छान असणार आहे. ओके, चला बघूयात. माझ्या घरी इंटरव्ह्यू होणार आहे. विनीत दादा आहे, अंकिता मॅडम आहे, सगळी टीम आम्ही बसलोय. ही निम्म्यातून घेतली आपण चालू केली. का केवढा तुला जे अंकिता मॅडमने पाठवले ते एकदा बोलून दाखव. माझ्या घराची गोष्ट साधीच आहे. भिंतीत असणं, कोपऱ्यात आठवणी असते, चहाच्या वाफेत आईचा स्पर्श, वडिलांच्या आवाजात आधाराचा वर्षाव. मोठं काही नाही, पण इथेच मन शांत होतं. हेच माझ्या घराची खरी गोष्ट आहे. न बघता बोलून दाखव. नाही, ओके. ला ला ला. लाईट गेले म्हणून आम्ही थांबलो. सो जे व्हिज्युअल्स आहेत ते घेतोय. मस्त केवढ्या चायनी जेवण बनवलं होतं आणि शूट चालू व्हायच्या आधी आम्ही सगळे जेवण केलं. आणि आता आमच्या चिन्मय सरांना पूर्ण गुंगी आलेली आहे. त्यांचे डोळे बघा, डोळे बघा. आताच आम्हाला कळलंय की तिच्या बाबांनी तिच्यासाठी पियानो घेतला. तिने अजून तो वाजवलाच नाही. तुला आत्ता दिला तर तू वाजवू शकशील. प्रॅक्टिस कधी ना, वेळ आहे तर करून टाक ना. काढायला सांगू. ही वेळ आहे पियानो शिकायची. लाईट लागते त्याला. बघा, हा तिने ड्रेस घातलाय पण हा या रंगामध्ये मर्ज होतोय. त्यामुळे आता तू लाईट कलर मधला ड्रेस घालून ये. लाईट कलर म्हणजे कुठले? ट्यूबलाईट. दाखवा लवकर आणा. येस, व्हेरी गुड. दाखवा डीओपी सरांना. अजूनही लाईट नाही. जोशुआ सर झोप आली का? काय करणार आता? हिरोईननी व्हाईट ड्रेस आणला, जो डन केला. लाईट. आलेली आहे आणि आता आम्ही तयार होणार आहोत. चला 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 लवकर सगळे. चिन्मय सर झोप आली आहे? नाही, ओके. येस. आणि हे हत्यार जे आहे, ये खेल पुराना है, जरा देर लगेगी. फास्ट फास्ट म्हणून बंद होईल का मग? येस. आमचा प्रॉब्लेम काय होतोय की सृष्टीचे सगळ्यांना विषय गळ्याला आहेत. आमचा माईक याला बसणार नाहीये. पण आता मला असं वाटतं की याला बसेल. तुम्हाला चेंज करावं लागेल. प्लीज काळाची गरज आहे. कळलं ना तुला काय घालायचं? असं असं काहीतरी वी किंवा राऊंड. मशीन दे.
जे कपडे चेंज करायला साक्षात मॅडमला जावं लागेल. ड्रेस एक फायनल झालेला आहे. ड्रेसेस नाही, ड्रेस कपडे नाही. कसं ठेवले अर्धे इथे अर्धे तिकडे गावी. कोणतं गाव तुझं? चिंच काय चिंच? चिंचेवाडी चिंचेवाडी कुठे आली? आहे संतनमध्ये. अरे बापरे. चिंचेवाडी नाही, चिंचेवाडी आहे, चिंचनेर. आणि BTS मध्ये आता सर्वांना केवढाचं गाव कळालेलं आहे. सगळ्यांना माहितीच असेल ना. खूप गर्दी करा त्या गावामध्ये. कोण नाही यायचं मी तिथे, काय करणार मी? चिंचनेरची आहे. सृष्टी वंदर, चिंच. वंदन. चिंचनेर वंदन. तर पाणी गरम करायचं, 2 कप मध्ये टाकायचं आणि गूळ मालक तुझ्याला साखर टाक. सगळं त्या रेशमाला काय येत नाही, तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओ मध्ये. केवढाला काही येत नाही. तू टेन्शन घेतलंयस का केवढा कशाचं? नाही. तू टेन्शन एवढं टेन्शन. मन्या तुझा आणि सृष्टीचा ग्रुप कोणता? अखिल भारतीय सामाजिक बांधिलकी संघ महाराष्ट्र राज्य. आणि त्याचा अध्यक्ष कोण आहे? मी त्या ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर प्रेक्षकांसाठी काय सांगशील? जॉईन व्हा. नाही, मी तुम्हाला एक सांगते की एक त्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, ज्या ग्रुपमध्ये सृष्टी, प्रतीक पुचेकर, आप्पा, हर्ष, हर्षा, साई, साहिल असे प्रोडक्शनचे लोक आहेत. ही पण आहे त्याच्यात. तर ही महिला गटाची अध्यक्ष आहे, महिला आघाडी अध्यक्ष. महिला आघाडी अध्यक्ष, आणि तो पुरुष आघाडी अध्यक्ष. त्यांचं नाव आहे अखिल भारतीय सामाजिक बांधिलकी ग्रुप. व्हॉट्सअपवर आहे. त्याच्यावर हे लोक त्यांचे विचार, त्यांच्या भावना व्यक्त करतात. सोनाली पण आहे ना त्या ग्रुपमध्ये? येस, ही सोनाली आमची आर्ट नॅन्सी. नॅन्सी. हा, कधी आणि त्या ग्रुपवरती जर भरती व्हायचं असेल तर त्यासाठी काय तुमच्या अटी आहेत? आमचा एक लोगो आहे, त्याचा टॅटू पहिला हातावर काढावा. काय तो लोगो? नारळाचं झाड. कशाचं? नारळाचं झाड. ओके, तू काढलं होतंच भरती होताना? नारळाचं झाड. वाव, 10वीच्या सेट वरती. मस्तच. मग परमनंट करून घ्यावं लागतं. त्याशिवाय नाही. खूप दिवसानंतर मॅडम घरी आल्यात. इतकं हॅपी दिसणं गरजेचं आहे, जे तुझ्या ओरिजिनल व्हिडिओमध्ये दिसलंय, पण ते BTS मधून कळतं की ते विनीत दादाने सांगितलंय. पण असं तू आणि भाऊ मस्ती करता घरी? हो, खूप. काही तुटलंय काही? ते सांगू शकत नाही. परत ते खूप मारामारी करतो आम्ही. असं तुटलंय ते अजून घरी माहिती नाही का? सांगशील हे कधी कुठे मिळालंय? हे माझा पहिला. हा, पहिलं सांगते. माझं सगळ्यात हे नको. हे माझं त्या खूप झोप आली. झोप पडते. तुला देऊ मसाज? मोबाईलला द्या. जसं आज केवढाच्या घरात आपण शूट करतो तसं तुझ्या घरात कधी घ्यायचं आपण? तोपर्यंत नाही आम्हाला वेळ. कॅन्सल तुझ्या घरातलं शूट. चांगली कॉफी नाही झाली म्हणून तिने त्यामध्ये पाणी भरून आणलेलं आहे. आणि टा 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 डा डा डा. केवढा एकदा कॉफी दाखव तुझी बा. हे बघा असे गंड होतात स्वतःची. पण माझी आहे, कारण Yes. तिने माझ्यामुळे घेतलेली. सो ती नाही, ती चहा टी पर्सन. पण BTS मध्ये काय आलं ना, व्हिडिओ मध्ये माणसांना किती भारी वाटलं. अरे वा, केवढ्याने कॉफी बनवली. पण तिने बनवलीच आहे माझ्यासाठी कोंबड्या. ठीक आहे, ओके, कट. सृष्टी आणि तिच्या भावाने काय केलं, ही भिंत खराब केली. ते त्यांची हाईट चेक करतात की एव्हरी टाइम त्यांची हाईट. पण तुम्हाला माहितीये का गणितात किती गणलंय ते बघा. तिचा भाऊ सृजल
त्याची हाईट 23ला एवढी होती पण 24ला कमी झाली. कशी काय? अजून कमी झाली. आणि ही सृष्टी कुठची? ही ना? तू कुठे आहेस? ही नाही मग म्हणजे अधूनमधून मी आहे. इथे मी आहे. हे बघ इथे सृष्टी 23ला तू एवढी होतीस, 22ला एवढी होती, 23ला बघू नाही दे. मी 23ला काय केलेलं माहितीये का? आय थिंक मी सँडल चप्पल वगैरे घातलेली घरी. 26ला बघ तू एवढी आहे. हा मग 23ला कुणाला फसवलंस ते चप्पल वगैरे घालून? ते थोडे माहित होतं ते रेकॉर्ड. खाली जे मुलं खेळत आहे ही जी मुलं खेळत आहे तशी तू लहानपणी खेळली आहेस? लपाछपी तुला आठवतंय तुझे लहानपणीचे मित्रमैत्रीण त्यांची नावं हो आठवतं. सांग. कोमल, तू तुझ्या लहानपणीची तुझीच मैत्रीण होतीस का? काय गोंधळती आहेस? नाही कोमल आणि काय होते ते? प्राची, राणी, कुमकुम. बाकी आठवतं आता त्यामधलं कोण आहे तुझ्यासोबत? कोणीच नाही. अजिंक्य तारा दाखव जरा आम्हाला तुझ्या खिडकीमधून जो दिसतो तो. आणि आमच्यात एक बेट लागली की 10वीला तिला किती पर्सेंटेज मिळणार आहे. सो जर मी जिंकले तर ती मला काहीतरी घेऊन देणार आणि जर ती जिंकली तर मी तिला काय. नक्की माझी बेट आहे 70 आले तर मी तिला काही घेऊन देणार, 60 आले तर ती मला काही घेऊन देणार. तिच्या वडिलांचे एक्सप्रेशन बघून मला असं वाटतंय की त्याला 80ची तरी अपेक्षा आहे. व्हिडिओमध्ये झालं सगळं 60-70. तुम्हाला किती अपेक्षा आहे की सृष्टीला पडावेत? 50% भरपूर आहेत. फक्त 50? बस 50, 60, 70 ची अपेक्षा झालेली आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? सृष्टीला 10वी मध्ये किती पडावेत? सृष्टीला 80%. जाऊ दे 80%. एक पेजंट ती जिंकलेली, तो क्राऊन. किती छान, किती मस्त. परत यायचं असं त्यांना नेक्स्ट इयर नाही ना आपल्याला बसतो. हा ते ह्यालाच फक्त युनिव्हर्सला मिस युनिव्हर्स वगैरे त्यालाच. किती छान आहे, मस्त ठेवलंय. ऍक्च्युली इथे नाही ठेवू शकत ना, हा त्याला खराब होईल. मस्त. अजून काय काय दिलं तुला? हे स्लॅश 3 विनर आहेस तू. किती असतात असे? असे 3 कॅटेगरी असतात, मिस, मिसेस आणि टीम. खूप मस्त. असेच खूप मिळू देत. एव्हरी टाइम जायचं. आता टीम म्हणून जायचं, नेक्स्ट टाइम मोठं म्हणून. सो आमचं सृष्टीच्या घरातलं शूट झालेलं आहे आणि इथे लोकांना कामाला लावून ही मुलगी बॅडमिंटन खेळते, ते पण याच्यासोबत. हे वय आहे का यांचं? हे बघा, म्हणजे हिचं आहे, याचं पण आहे, आपलं नाहीये. परत नक्की या घरी. हो नक्की येऊ, बोलवलंस की. ए तुला यायचं? गोल्ड मेडल. बरं, तुम्हाला सईच्या घराची गोष्ट आवडली का आणि तुम्हाला सृष्टीच्या घराची गोष्ट आवडली का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून पुढे बऱ्याच कलाकारांच्या घराची गोष्ट आम्ही करणार आहोत प्लॅन. तीही फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि फार वेगळी होणार आहे. या मुलांसोबत पुन्हा एकदा काहीतरी नवीन करताना खरंच खूप बरं वाटतंय, कारण का या मुलांना मी खूप मिस करते एव्हरी डे. पण यांच्यासाठी काय नवीन घेऊन यायचं प्रत्येक वेळेला, हा प्रत्येक वेळेला प्रश्न पडतो. पण आता बरं वाटतंय की मुलं पुन्हा सोबत आहेत, काहीतरी वेगळं करतोय आणि आय होप तुम्हाला आवडतंय. वेबसिरीज यायला थोडासा वेळ लागेल पण येतंय, खूप छान काहीतरी येतंय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जा गल अंकिता भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.